आजचा आपला टॉपिक 8वी साठी परिमेय संख्येतील क्रमसंबंध असा राहील. आता मुळात क्रमसंबंध काय हे लक्षात घेऊया. आपण म्हणू शकतो 7 ही लहान आहे 10 पेक्षा. आपण हे जे 7 ही लहान आहे 10 पेक्षा हे जे म्हटलं ते 7 आणि 10 याच्यातला क्रम सांगितला. त्याच्याच बरोबर तुम्ही म्हणालात 5 बरोबर 5 हा देखील एकाच क्रमसंबंधातला भाग म्हणता येईल. पण ह्याला आपण क्रमसंबंध म्हणत नाही. हे जे नातं आहे याला आपण समानता नातं म्हणतो आणि हे असमानता नातं म्हणतो आणि हे सगळं एकत्र केलं की त्या होतात क्रमसंबंध. आपल्याला हा क्रमसंबंध हा भाग आज आपल्याला बघायचा आहे. हा बघत असताना आपण काय जे बघितलं संख्या रेषा, त्या संख्या रेषेचा देखील विचार करावा लागेल. इथे आपण ती संख्या रेषा विचारात घेऊया. 0 1 2 3 4 वगैरे वगैरे आणि त्याच्या विरुद्ध बाजूला विरुद्ध एक म्हणजे -1 -2 -3 वगैरे वगैरे. आता बघा आपल्याला सहजगत्या कळतं 1 हे 4 पेक्षा लहान आहेत. आता 1 हे 4 पेक्षा लहान आहे ठीक आहे हो, पण -1 आणि -4 यांचा जर का आपण विचार केला तर यांचा जर का विचार केला तर मात्र नातं वेगळं येईल. त्याच्यात -1 मोठा आहे -4 पेक्षा. 1 हा 4 पेक्षा लहान आहे पण -1 हा -4 पेक्षा मोठा आहे. इथे क्रमसंबंध बदललेला आहे. हे नुसतंच असं विचारात घेऊ नका. संख्या रेषेवर जा. संख्या रेषेवर 1 ही संख्या त्याचा जो आलेख आहे तो 4 या संख्येच्या आलेखाच्या डाव्या बाजूला आहे. संख्या रेषेवर ज्या संख्येचा आलेख डाव्या बाजूला असतो ती संख्या उजव्या बाजूला असलेल्या संख्येपेक्षा लहान असते. हे एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे मग काय, जी संख्या रेषेवर जी संख्या डाव्या बाजूला दाखवली गेली आहे ती लहान आणि उजव्या बाजूला दाखवली गेली आहे ती मोठी. आता त्याच्यामध्ये गंमत बघा, ही 0 आहे. शून्याच्या उजव्या बाजूला सगळे धन आहेत किंवा आपण पॉझिटिव्ह आणि हे डाव्या बाजूला सगळे हे निगेटिव्ह किंवा ऋण आहेत. ऋण आहेत. आता धन संख्या या शून्याच्या उजव्या बाजूला आहेत तर ऋण संख्या शून्याच्या डाव्या बाजूला आहे. म्हणजे धन संख्या शून्यापेक्षा मोठ्या आणि ऋण संख्या शून्यापेक्षा लहान. हे एक जाता जाता लक्षात ठेवायला आपल्याला हरकत नाही. आता हे झाल्यानंतर इथे आपण काही क्रमसंबंध बघूया. -4 आणि 3 किंवा -4 आणि 7 याच्यात मोठा कोण? आपल्याला माहिती आहे 7 -4 पेक्षा मोठा आहे. पण मी आता असं म्हटलं की -10 आणि 3 -10 आणि 3 वरकरणी आपल्याला वाटतं हा 10 आहे पण तो -10 आहे. मग ही ऋण संख्या धनसंख्येपेक्षा मोठीच असेल. इथे मग संख्या रेषेवर जाण्याची आपल्याला जरूर सुद्धा नाही आहे. आता त्याच्याबरोबर आणखी एक छोटासा भाग बघा. आता मी
ऋण 3 आणि ऋण 5. आता ऋण 3 आणि ऋण 5, आता हे ऋण 3 आहेत, ऋण 5 आहेत. उजव्या बाजूला कोण आहे? ऋण 3. हा ऋण 3 मोठा असेल आणि ऋण 5 लहान असेल. कारण आपण नियम प्रस्थापित केलाय, उजव्या बाजूला जो बिंदू असतो तो बिंदू दर्शवणारी संख्या मोठी असते आणि डाव्या बाजूला जो बिंदू असतो तो बिंदू जी संख्या दर्शवतो ती लहान असते. हा ह्याच्यातला महत्वाचा भाग. आता ह्याच्यामध्ये इथे म्हटलं बरोबर 2 आणि 3 चा मध्य घेतला म्हणजे 2.1/2 किंवा 5/2. आणि दुसरं घेतलं 4.1/4. आता 4.1/4 म्हणजेच विषम अपूर्णांकाच्या स्वरूपात काय येईल? 4 चोक 16 आणि 1 17/4. आता 17/4 आधी मला प्रस्थापित करावा लागेल. 4 आणि 5 हा एक भाग, हा 4.1/4 आहेत म्हणजे 4 पर्यंत आलो आणि 1/4 म्हणजे त्याच्या पुढल्याचे 4 समान भाग केले त्याच्यातला एक भाग म्हणजे हा 4.1/4 म्हणजेच 17/4. आता हा 17/4 असेल तर हा 17/4 हा डाव्या बाजूला असलेल्या कुठल्याही संख्येच्या म्हणजे 5/2 पेक्षा हा मोठा असेल. आता प्रत्येक वेळेस काही आपण संख्या रेषेवर जाऊन बघणार नाहीये, तर त्याच्यासाठी काहीतरी युक्ती बसवावी लागेल. ती युक्ती साधी आहे. याच्यामध्ये अपूर्णांकांच्यातला क्रमसंबंध म्हणून जो काही आहे तो अपूर्णांकांच्यातला क्रमसंबंध हा अपूर्णांक या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. अपूर्णांकांच्यातला क्रमसंबंध ज्यांना आवश्यक वाटेल त्यांनी तो अपूर्णांकांच्यातला क्रमसंबंध हा व्हिडिओ जरूर बघा. आता इथे फक्त त्यातली ट्रिक सांगणार आहोत आपण. ही ट्रिक कशी? समजा 7/4 आणि 5/2 यांच्यातला क्रमसंबंध मला शोधायचा आहे. त्यातला क्रमसंबंध काय? तर सरळ उजव्या बाजूचा छेद आणि डाव्या बाजूचा अंश यांचा गुणाकार करायचा आणि उजव्या बाजूचा अंश आणि डाव्या बाजूचा छेद यांचा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार पाहिजे तर म्हणूया. आणि मग विचार करायचा 7×2 = 14, 5×4 = 20. 14 आणि 20 याच्यात कोण मोठा आहे? अरे 20 मोठा आहे, म्हणजे ही उजव्या बाजूची संख्या मोठी आहे. डायरेक्टली आपण लिहून याचाच अर्थ 7/4 लहान आहे 5/2 पेक्षा. म्हणजे इथे काय? मग सूत्र आणखी एक उदाहरण बघू आपण. पाच चतुर्थांश आणि 7/5 यांच्यात मोठा कोण? मग म्हणून काय बघूया इथे? 5×5
25 7 चोक 28. अरे 28 मोठा आहे. येस, म्हणून आम्ही म्हणू शकतो 5/4 लहान आहे 7/5 पेक्षा. आता असं जर का करायचं असेल तर सूत्र रूपानं मांडायचं असेल तर आपण सूत्र रूपानं काय म्हणू? आपल्याला a/b आणि c/d ह्या दोन अपूर्णांकांचा क्रमसंबंध शोधायचा आहे. हा क्रमसंबंध शोधायसाठी आपण काय करणार? यांचा गुणाकार करायचा. a गुणिले d आणि c गुणिले b हे बघायचं. यांची तुलना करायची. गुणाकार केल्यानंतर आपल्याला सरळ सरळ कळतं त्यातला मोठा कोण आणि छोटा कोण. आणि हा गुणाकार केल्यानंतर जर a गुणिले d मोठा असेल तर a/b मोठा असेल. जर c गुणिले b मोठा असेल तर c/d मोठा असेल. हा सरळ सरळ साधा टेक्निक म्हणून, ट्रिक म्हणून हे लक्षात ठेवायचं. याच्यावर आपण सगळी उदाहरणं सोडवू शकतो. आता पुस्तकात दिलेली काही उदाहरणं आपण बघू. अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं भागलं किंवा गुणलं तर त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. समजा आता आपण x/y असा एक काहीतरी अपूर्णांक घेतला तर ह्या x/y ला अंशाला मी z नी गुणलं आणि y लाही z नी गुणलं तर ते समानच राहील. जोपर्यंत मी अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणतोय तोपर्यंत अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. त्याचबरोबर जर का असं काही असेल x गुणिले p भागिले y गुणिले p हा आणि x भागिले y हे सारखेच असतील कारण p मी कॅन्सल करू शकतो. त्यामुळे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं गुणलं तर अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. तसंच अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागलं तरी सुद्धा नवीन येणारा अपूर्णांक हा मूळ अपूर्णांका एवढाच असतो. हे एक अपूर्णांकांच्यातलं म्हणजे परिमेय संख्यामधलं एक महत्त्वाचं नातं लक्षात ठेवायचं. आता तुमच्या पुस्तकातल्या उदाहरणांकडे येऊया. बऱ्याच मुलांना पुस्तकातली उदाहरणं सोडवली की जरा अधिक कॉन्फिडन्स आल्यासारखा वाटतो. खालील संख्यांमधील लहान मोठेपणा ठरवा. लहान मोठेपणा ठरवा म्हणजेच काय? क्रमसंबंध सांगा. क्रमसंबंध. आणि या क्रमसंबंधाला इंग्लिशमध्ये शब्द आहे ऑर्डर रिलेशन. त्याच्यातला पहिला आहे -7 आणि -2 यांच्यातला क्रमसंबंध सांगायचा आहे. बघा, दोन्हीही वजा आहेत. दोन्हीही वजा आहेत म्हणजे दोन्हीही संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूला आहेत. मग शून्यापासून आपण डाव्या बाजूला जातोय -1 -2. हां, आणि मग त्याच्या पुढे -3 -7 पर्यंत जाणार. म्हणजेच -2 हा संख्या रेषेवर -7च्या उजव्या बाजूला असेल. आणि जर हा -2 -7च्या उजव्या बाजूला असेल तर तो -7 पेक्षा मोठा असेल. विचार करायचा, ती संख्या संख्या रेषेवर
कुठे असेल. जर उजव्या बाजूला असेल तर ती मोठी, डाव्या बाजूला असेल तर ती लहान. हा साधा नियम त्याच्यात लक्षात ठेवायचा. दुसरं आहे 0 आणि -9/5 यांच्यातला क्रमसंबंध. अरे हा 0 म्हणजे बरोबर हा येणार, -9/5 म्हणजे तो डाव्या बाजूला जाणार आहे. मग हा जर का शून्याच्या डाव्या बाजूला असेल तर साहजिकच तो शून्यापेक्षा लहान असेल. आणि आपण एक साधारण ठोकताळा आधीच बसवला होता. शून्याच्या उजव्या बाजूला धन आहेत, शून्याच्या डाव्या बाजूला ऋण आहेत. म्हणजे धनसंख्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत आणि ऋणसंख्या शून्यापेक्षा लहान आहेत. हे सुद्धा इथे आपण एकदा उजळणी करू शकतो. तिसरं आहे 8/7 आणखी 0 यांच्यातला आता क्रमसंबंध काय. हा 0 आहे आणि हा धन आहे. 0 आणि धनसंख्या शून्याच्या उजव्या बाजूला म्हणजे धनसंख्या शून्यापेक्षा मोठीच असणार आहे. त्यातला चौथं आहे, हा आपण 1.2 सोडवतोय. त्याच्यातला हा पहिला प्रश्न आहे. चौथा आहे -5/4 आणि 1/4. अरे एक ऋण आहे आणि एक धन आहे. ऋण शून्याच्या डाव्या बाजूला, धन शून्याच्या उजव्या बाजूला. म्हणजे हा शून्याच्या उजव्या बाजूला म्हणजे मोठा आहे, हा डाव्या बाजूला आहे म्हणजे डाव्या बाजूचा लहान. ऋण हा लहान, धन हा मोठा. आता ह्याच्यामध्ये पुढला त्यांनी आपल्याला एक गमतीदार प्रश्न विचारलेला आहे. 40/29 आणि 141/29. अरे बापरे, जर का आपल्याला अपूर्णांक आठवत नसतील, अपूर्णांकाच्यातला क्रमसंबंध आठवत नसेल तर इथे मात्र आपली गडबड होईल. इथे ज्यांना थोडंफार आठवतंय त्यांना आठवेल, अरे यांचे छेद समान आहेत. आणि जर छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. हा नियम आहे. जर का आठवत नसेल तर लिहून ठेवा. जर अपूर्णांकांचे छेद समान असतील, जर अपूर्णांकांचे छेद समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे मग हा छेद समान आहेत, मग ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असेल. मग ही खूण करूया, मोठ्याकडे त्यांनी आवासलेला आहे. पुढे आहे -17/20 आणि -13/20. पहिल्यांदा आपण विचार करूया, चिन्ह सध्या बाजूला ठेवूया. दोन्हीही ऋण आहेत. दोन्हीही ऋण आहेत म्हणजे दोन्हीही शून्याच्या डाव्या बाजूला आहेत संख्या रेषेवर. आता दोन्ही संख्या रेषेच्या डाव्या बाजूला आहेत म्हटल्यावर त्याच्यातला मोठा शून्यापेक्षा जास्त दूर असेल, म्हणजे तो जास्त डाव्या बाजूला असेल. आणि त्याच्यातला छोटा हा शून्याला जवळ असेल म्हणजे उजव्या बाजूला असेल. बघूया आता काय आहे. छेद सारखेत, अंश
हा 17 आहे, हा 13 आहे, हा वजा 17 आहे. मग आता वजा 17 म्हणजे डाव्या बाजूला जास्त जाणार, म्हणजे हा लहान असणार आणि हा मोठा असणार. आता इथे छेद समान आहेत म्हणून ज्याचा अंश मोठा तो मोठा. वजा 17 पेक्षा वजा 13 मोठा, कारण हा वजा 17च्या उजव्या बाजूलाच. विषय इथे संपला. त्याच्या पुढला आहे 15/12 आणि 7/16. अरे मोठे मोठे गुणाकार करत बसण्यापेक्षा याला संक्षिप्त रूप देऊया ना. बघितल्या बघितल्या मला कळतं याच्यात 3 हा सामान्य अवयव आहे, 12 मध्ये देखील 3 हा सामान्य अवयव आहे. 3 5 15, 3 चोक 12. म्हणजे इथे मला आता काय मिळणार आहे हे मी परत लिहून घेतो. 5/4 नव्या रूपात आणि हा 7/16. अच्छा अच्छा, आता काय होईल, तिरपा गुणाकार करूया. याचाच अर्थ 16 पंचे 80 आणि 7 चोक 28. 80 आणि 28 याच्यात मोठा कोण? 80 मोठा 28 पेक्षा. याचाच अर्थ 15/12 मोठा आहे 7/16 पेक्षा. मला वाटतं तुम्हाला ह्या कल्पना स्पष्ट व्हायला लागलेल्या असतील. आता 8वं उदाहरण बघूया. आठवं उदाहरण आहे वजा 25 अष्टमांश आणि आपल्याला वजा 9 चतुर्थांश. अच्छा, दोन्हीही ऋण आहेत म्हणजे दोन्हीही शून्याच्या डाव्या बाजूला आहेत. मग शून्याच्या डाव्या बाजूला असल्या कारणाने मोठा हा शून्यापेक्षा जास्त दूर जाईल, म्हणजे तो संख्या रेषेवर डाव्या बाजूला जाईल, म्हणजे तो लहान ठरणार आहे. मग त्याच्यासाठी आपण आता काय करूया, इथे आता संक्षिप्त रूप देता येत नाही, तिरपा गुणाकार करून घ्या. -25 गुणिले 4 आणि इथे -9 गुणिले 8 म्हणजेच काय येणार, -100 आणि -81. अच्छा अच्छा, आता -100 हा शून्यापासून जास्त दूर डाव्या बाजूला असणार, म्हणजे तो लहान आणि कमी दूर हा त्याच्यापेक्षा मोठा असेल. याचाच अर्थ येईल वजा 25 अष्टमांश मोठा आहे वजा 9 चतुर्थांश पेक्षा. आता याच्यातलं 9वं उदाहरण बघा. सॉरी 12/15 आणि 3/5. याला संक्षिप्त रूप देऊया की 3 चोक 12 आणि 3 5 15 म्हणजे 4 पंचमांश आणि हा 3 पंचमांश. अरे छेद सारखे तर ज्याचा अंश मोठा तो मोठा.
याचाच अर्थ 12/15 मोठा आहे 3/5 पेक्षा. आता शेवटचं एकच उदाहरण राहिलेलं आहे. ते पण घेऊनच टाकूया. -7/11 आणि -3/4. कोणाला संक्षिप्त रूप देता येत नाही, तिरका गुणाकार करा. -28 आणि हे -33. अरे -33 जास्त डाव्या बाजूला जाणार आहेत. -28 म्हणजे -33 लहान आहेत. याचाच अर्थ -7/11 मोठे आहेत -3/4 कारण आपण संख्या रेषेवर जो बिंदू प्रस्थापित केला तर जो बिंदू डाव्या बाजूला येतो ती दर्शवणारी संख्या उजव्या बाजूला असणाऱ्या संख्येपेक्षा लहान असते. हा साधा नियम आपण बघितला आणि त्याच्यावर आधारित हे उदाहरण सोडवलं. हेही 8वी साठीच आहे आणि त्याच्यात आपण परिमेय संख्येचं दशांश रूप हा टॉपिक बघणार आहोत. तर तो टॉपिक बघत असताना परिमेय संख्या म्हणजे काय हे एकदा आठवूया. जी संख्या p/q जिथे p आणि q ह्या पूर्णांक संख्या आहेत आणि q बरोबर 0 नाही आहे असं असेल तर त्या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. मग या संख्येत 7/2, 3/5, -10/11 ह्या परिमेय संख्या आहेतच. 0 सुद्धा परिमेय संख्या आहे कारण 0 बरोबर 0/1 असं लिहिता येईल. त्याचबरोबर 25 ही सुद्धा परिमेय संख्या होईल कारण 25 बरोबर 25/1 लिहिता येईल. म्हणजे जी संख्या अशा स्वरूपात असेल त्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणणार आहोत. कोणी म्हणालं -420 ती सुद्धा परिमेय संख्या आहे कारण -420 भागिले 1 आपण लिहू शकतो. मग ह्या सगळ्या ठीक आहेत पण आता ह्या दशांश स्वरूपात मांडायच्या आहेत, दशांश रूपात मांडायच्या आहेत. अशा वेळेस काय होईल बघूया. त्याच्यासाठी आता हा भाग आपण उजळणीचा भाग पुसून टाकूया. समजा दशांश रूपात लिहायचं म्हणजे काय, त्याचा छेद आपल्याला 10 किंवा 10चा वर्ग पाहिजे. 10 किंवा 10चा वर्ग म्हणजे 10, 100, 1000, 10,000 वगैरे वगैरे असा कुठला तरी छेद असेल तरच आपल्याला ते दशांश रूपात मांडता येईल. म्हणजे कसं 7 दशांश हे कसं लिहायचं. याच्यात पूर्णांक काही आहेत का, पूर्णांक काही नाही आहेत म्हणजे 0 पूर्णांक आहे. 0.7 दशांश. आता हे वाचायचं 0 पूर्णांक आहे आणि 7 आणि कोणत्या स्थानी दशमचिन्ह आहे, दहम स्थानी आहे म्हणून 7 दशांश 25 शतांश. म्हणजे मग काय येईल, मला 25 लिहावं लागेल आणि शतांश म्हणजे शतमस्थानी मला दशांश चिन्ह द्यायचं आहे. एकम, दहम, शतम. शतमस्थानी मग पाहिजे तर मी इथे 0 पूर्णांक लिहू शकतो. शतमस्थानी मी दशम चिन्ह दिलं. मला कोणी हे लिहायचं आहे 715 शतांश.
715 शतांश म्हणजे काय? मी आधी 715 लिहिले आणि शतमस्थानी दशांश चिन्ह द्यायचंय. मग सुरुवात करायची एकम दहम शतम. मग हे शतमस्थान ओलांडायचं नाही. आता समजा मला कोणी सांगितलं 7,000अंश लिही, मी लिहिणार 7 आणि हजारांश म्हणजे एकम दहम शतम सहस्त्र. म्हणजे सहस्त्राच्या ठिकाणी मी दशम चिन्ह देणार. हां, हे सगळं ही परिमेय संख्या दशम रूपात लिहिली, हे फार छान आहे, आम्हाला मान्य आहे. पण समजा इथे मला कोणीतरी सांगितलं की 2 पंचमांश किंवा मी म्हणूया 3 पंचमांश मला ही करायची, दशांशात लिहायचे. अरे छेद 10 नाही आहे. मग छेद 10 नाही म्हणजे काय करायचं? रडत बसायचं. ते इतरांनी बसावं, आपण रडत बसणाऱ्यातले नाही आहे. मग आपण काय करायचं? विचार करायचा, अरे मला छेद 10 करता येईल का? अरे करता येतो ना, 5च्या पाढ्यात 10 येत आहेत. मग 5च्या पाढ्यात 10 यायला मी काय करू शकतो? या 5ला 2नी गुणता येतं की 10 येत आहेत. पण 5ला जर का 2नी गुणलं म्हणजे छेदाला जर का 2नी गुणलं तरी समानता ठेवायला मला अंशाला देखील 2नी गुणावं लागेल. म्हणजेच काय येईल? हे 6 दशांश येतील. म्हणजेच मी हे 6 आता दशांश म्हणजे एकम आहा. तसं सोपं आहे नाही, फारच सोपं आहे हो. पण गंमत अशी, प्रत्येक वेळेस हे असं असेलच असं नाही. मला जर का इथे 2/3 हे दशांश स्वरूपात मांडा. आता 3च्या पाढ्यात कुठे 10, 100, 1000 वगैरे येतच नाहीत. त्यामुळे 3ला मी गुणून मला, मग आता काय करायचं? मग आता पुन्हा रडणार आहे का? रडायचं नाही, आपलं ठरलेलं आहे. पण मग काय करायचं? 2/3 हे मी वेगळ्या पद्धतीने वाचू शकतो. 2/3 याचा अर्थ 2/3 आहे. मग मी सरळ 2/3 करतो. 2/3 केल्यानंतर 3नी 2ला भाग जातो का? नाही. 3 0 0, बाकी राहिली 2. आता बाकी 2 राहिली काय? मग त्याला च्यावर एक्स्ट्रा 0 घ्यायचं खिशातलं. आता खिशातलं 0 घेतलं की लगेच इथे काय करायचं? भागाकारात दशम चिन्ह द्यायचं. हे भागाकारात दशम चिन्ह दिल्यानंतर आता 3चा पाढा म्हणायचा. तुम्हाला येतो 3चा पाढा, पण आपण लिहून ठेवूया. 3 एके 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12 वगैरे वगैरे. आता हा 3 5 15, 3 सख 18, 3 7 21. आता इथे 20 आहेत, 21 नाही लागणार, 3 सख 18 लागेल. मग इथे 6चा भाग लावूया. 3 सख 18. पुन्हा बाकी राहिली 2. अरे इथे पण बाकी 2 होती. इथे बर करून बघूया. 3 सख 18, बाकी राहिली पुन्हा 3 सख 18, बाकी राहिली 2. अरे मग काय जन्मभर असं करत बसायचं का? जन्मभर आपण करत नाही. इथे आपण लिहितो 2/3 म्हणजेच काय आहे? 0.666 असं आहे. म्हणजेच हे 0.666
6 आवर्ती आहेत. आवर्ती म्हणजे पुन्हा 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 येणारं आवर्तन आहे, म्हणून हे आवर्ती आहे. असा घोटाळा झाला की भागाकार करून बघायचा आणि पुन्हा पुन्हा येईपर्यंत करायचा. प्रत्येक वेळेस हे सहजगत्या इथे आपल्याला झटकन कळलं, प्रत्येक वेळेस एवढ्या झटकन कळेलच असं नाही. आपण एक छोटंसं दुसरं उदाहरण करून बघूया. 7वं उदाहरण बघू की त्याच्यात आपण 3/8 घेऊया. आता 3/8 घेतला, आता काय करायचं? बरं, मग आपण जरा एक पाऊल पुढे करूया, मधली एक पायरी काढूया. आपण 9/8 घेऊया. या पद्धतीने जायचंय. मग 9ला मी 8नी भागतो. 8 एके 8, बाकी राहिली 1. पण मला भागाकार कुठपर्यंत करायचा आहे? बाकी 0 स्टोअर करायचा आहे. मग एकाला काही 8नी भाग जात नाही. मग आम्ही याच्यावरती 0 घेतला एक्स्ट्रा आमच्या खिशातला. खिशातला 0 घेतल्याबरोबर इथे आम्ही काय देणार? दशांश चिन्ह देणार. मग 8 एके 8, बाकी राहिली 2. वरती घेतलं 0, 8 दुने 16, बाकी राहिली 4. वरती घेतलं 0, 8 पंचे 40. अरे बाकी राहिली 0. वा 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 वा, म्हणजे 9/8 याचं दशम रूप येणार 1.125 सहस्त्रांश किंवा 1.125 असं वाचलं तरी चालेल. पण तुम्हाला मोजता येत असेल तर 1.1 125 सहस्त्रांश असं वाचलं तरी चालेल. आता आणखी एक थोडंसं गुंतागुंतीचं उदाहरण बघू. 3 पंचमांश तर आपण बघितलेलेच आहेत. एक अशा प्रकारचं उदाहरण आपण तुम्हाला होमवर्कला म्हणून सोडून देऊया. पुस्तकातलं पण लांब लचक असं एक उदाहरण बघूया. ते 9/37. 9/37 तुमच्या 1.3 मधलं पहिलंच उदाहरण आहे. दशांश अपूर्णांकात लिहा. आता 9/37 आपण काय करणार? 9ला 37नी भाग लावणार. कारण 9/37 म्हणजे 9 भागिले 37. आता 37, बाप रे बाप, 37चा पाढा मला येत नाही. मग येत नाही म्हणजे आम्ही रडत नाही, इथे लिहून ठेवतो. 37 गुणिले 1. 37चा पाढा येत नाही ना? फार उत्तम. आम्ही 37चा पाढा आमच्या सोयीसाठी इथे तयार करतो. 1 7 7, 1 3 3, 37 1 37. 37 दुने 2 7 14, 4 हातचा आला 1, 2 6 1 7. 37 गुणिले 3, 7 21, 1 हातचे आले 2, 3 9 2 11. 37 गुणिले 4, 4 7 28, 8 हातचे आले 2, 4 12 2 14. 37 गुणिले 5, 7 5 35, 5 हातचे आले 3, 5 15 3 18. 37 गुणिले 6,
6 6 36, 6 7 42, 2 हातचे आले 4, 6 त्रिक 18, 4 22. लागतील तेव्हा आपण पुढे जाऊ. इथपर्यंत आता बास. आता 9ला 37नी भाग जात नाही, तर शून्याचा भाग लावू. 0 बाकी राहिली 9. त्याच्यावर घेतला 0, खिशातला 0 टाकला रे टाकला की भागाकारात काय करायचं, दशमचिन्ह द्यायचं. आता 37, 90चा भाग नाही, 3चा भाग लागत नाही, 2चा भाग लागतोय. 2 म्हणजे इथे काय येईल, 74. बाकी किती राहिली, 6, 16. वरती घेतलं 0. आता एकदा दशमचिन्ह गेल्यानंतर पुन्हा पुन्हा दशमचिन्ह द्यायची नसतात. 160, 160 म्हणजे 4चा भाग लागेल. मग 4चा भाग लागल्यानंतर इथे काय येणार आहेत, 148. 148. बाकी किती राहिली, 10 8 गेले, 2 1 वरती घेतला 0. मग 3चा भाग लागला, 3 7 21, 1 म्हणजे 111 आहेत. बाकी राहिली 9. अरे बाकी राहिली 9. कमाल झाली. इथे सुरुवात सुद्धा आपण 9नीच सुरुवात केली, ती बाकी 9. आता पुन्हा 9 आली. आता भाग करत राहिलो करत राहिलो करत राहिलो तरी ते पुन्हा काय येणार, 243, पुन्हा 243, पुन्हा 243. म्हणजे पुन्हा पुन्हा येणार, म्हणजे आवर्ती येणार. म्हणून आपण 9/37 हे कसे लिहिणार, 0.243, 243 243 असं न लिहिता त्याच्यावरती असं एक बार काढणार आणि वापरणार 9/37 बरोबर 0.243 आवर्ती. मला वाटतं हे आता तुम्हाला कळलेलं असेल. तुमची पुस्तकातली उरलेली उदाहरणं तुम्ही सोडवू शकाल. शंका आल्या तर त्या जरूर विचारा. अपरिमेय संख्यांची ओळख करून घेणार आहोत. अपरिमेय संख्या काय आहे बाबा ही, आपण बघितलं होतं संख्या रेषेवर आपण बिंदू प्रस्थापित केलेत. आणि कुठलीही परिमेय संख्या घ्या, त्याच्याशी संगत एक बिंदू संख्या रेषेवर आहे. आता तुम्ही जर का असं मला सांगितलं की आता आपण दशांश अपूर्णांकांची ओळख करून घेतली आहे, तर मला सांगा की 2.537 सहस्त्रांश हा या संख्ये अवघड आहे, पण अशक्य नाही आहे. अवघड एवढ्यासाठी की मला ते करता येणार नाही. आता हे मी वाचीन कसं, 2.537 हजारांश. म्हणजे ह्या 2 पूर्ण आहेत आणि हा अपूर्ण भाग आहे. हा अपूर्ण भाग 537 हजारांश आहे. तर मी 2 पुरे घेईन, त्याच्या पुढला जो भाग आहे त्याचे माझ्या कुठल्या तरी मित्राला सांगीन कॉम्प्युटरवर याचे 1000 भाग करून दे मला.
आणि या 1000 भागातला 537 भाग घे. म्हणजे या याचे किती भाग केलेत? 1000 भाग केलेत. आणि ह्या असे किती भाग घेतलेत? 537 भाग घेतलेत. असं झाल्यावर हा जो बिंदू आहे, हा बिंदू मला हवा असलेला संख्या दर्शवणारा असेल. मुद्दा काय? तुम्ही परिमेय संख्या घ्या, ती मला या संख्या रेषेवर दाखवता येते. हे एवढं ज्ञान, हे मी आता केलेलं विधान तसं चूक आहे, पण हे एवढंच ज्ञान आपल्याला पायथागोरस पर्यंत होतं. पायथागोरसनी एक सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताने पायथागोरसच गोत्यात आला. पायथागोरसनी काय सांगितलं? काटकोन त्रिकोणात काटकोन त्रिकोण म्हणजे काय? ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन आहे तो काटकोन त्रिकोण. काटकोनासमोरची भुजा त्याला आपण म्हणतो कर्ण. पायथागोरसनी सगळं असं करून सिद्ध केलं की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे काय? ह्या ABC मध्ये, ABC ह्या त्रिकोणामध्ये B हा काटकोन आहे, म्हणजेच AC हा कर्ण आहे. म्हणून AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. हे त्यांनी मांडलं. हे त्यांनी मांडल्यावर पुढे पंचायत झाली. कारण मगाशी मी जे चुकीचं विधान केलंय म्हटलं होतं की संख्या रेषेवरच्या प्रत्येक बिंदूशी निगडीत एक परिमेय संख्या आहे, म्हणजे जी P भागिले Q स्वरूपात मांडता येते, किंवा तुम्ही कुठलीही परिमेय संख्या जर का आणलीत तर त्याच्याशी संगत बिंदू आम्हाला संख्या रेषेवर प्रस्थापित करता येतो. पण मग त्याच्या पलीकडे काहीतरी घडलं, आणि ते घडलं ते या पायथागोरसमुळे, या पायथागोरसच्या सिद्धांतामुळे. गंमत काय झाली बघा. पायथागोरसच्या सिद्धांतात मांडला, जगभर मान्यता झाला, मोठा सगळं. पायथागोरसचा एक विद्यार्थी त्याच्याच स्कूलमधला हिपॅकस म्हणून होता. त्या हिपॅकसनी काय केलं? हे सगळे गणिती काही ना काहीतरी उद्योग करायचे, आणि त्या केलेल्या उद्योगामुळे जगाची प्रगती झाली. पण विद्यार्थी म्हणून आपल्या डोक्याला कटकट आली बघा. त्यांनी काय केलं? संख्या रेषा काढली. एकावर एक दर्शवणाऱ्या या बिंदूवर, एवढं अंतर एक झालं, एक दर्शवणाऱ्या या बिंदूवर एक लंब रेषा काढली. आणि 0 ते 1 हे जेवढं अंतर आहे ना, एवढंच अंतर घेऊन याच्यावर खूण केली. आता हे जर का एवढंच अंतर घेऊन खूण केली तर हे अंतर सुद्धा काय असणार आहे? 1 असणार आहे. हे जोडले, हे जोडल्याबरोबर काटकोन त्रिकोण तयार झाला. या काटकोन त्रिकोणातली ही एक बाजू 1 आहे, ही दुसरी बाजू पण 1 आहे. आता कर्ण किती असेल? पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे आपण हा x धरूया. मग पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे हा x वर्ग बरोबर 1 वर्ग अधिक 1 वर्ग होईल. म्हणजेच हा x वर्ग बरोबर काय होईल? 1 अधिक 1 म्हणजेच 2 होईल. मग x वर्ग बरोबर 2 असेल तर x बरोबर वर्गमुळात 2 असायला पाहिजे.
आता वर्गमुळात 2 जर का हा असेल तर हे एवढंच मी कंपासमध्ये अंतर घेतलं आणि कंस काढला, तर हा बिंदू सुद्धा वर्गमुळात 2 असेल. हा बिंदू जर का वर्गमुळात 2 असेल तर संख्या रेषेवर मी वर्गमुळात 2 ही संख्या दाखवली. आणि वर्गमुळात 2 काही मला पी भागिले क्यू स्वरूपात मांडता येत नाही, म्हणजे ती काही परिमेय संख्या नाही. म्हणजे अपरिमेय संख्या देखील मी संख्या रेषेवर दाखवू शकतो. हे झाल्यावर झाली गडबड, कारण पायथागोरसचा ठाम विश्वास होता सगळ्या संख्या परिमेयच असतात. अपरिमेय संख्या अपरिमेय कशी असू शकेल? संख्या म्हणजे ती निश्चित किमतीची असते. असं झाल्यावर तो गडबडला. पण याच्यातनं संख्या रेषेवर परिमेय संख्यांच्या पलीकडे काही संख्या आहेत की ज्या संख्या रेषेवर आहेत, आणि संख्या रेषेवर जर का असतील आणि परिमेय संख्यांच्या आणखी पलीकडे असतील तर त्याला आपण नाव दिलं अपरिमेय संख्या. आणि मग पण त्या संख्या रेषेवर दाखवता येत आहेत, पण त्या संख्या रेषेवर दाखवता येत आहेत म्हणून त्यांना आपण वास्तव संख्या म्हणतो. वास्तव आहेत पण परिमेय नाहीत अशा संख्या त्या अपरिमेय संख्या. आणि मग त्याच्यात काय वर्गमुळात 2, वर्गमुळात 3 वगैरे 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 अशा सगळ्या संख्या त्याच्यात येतात. आता हे वर्गमुळात 2 आहे. आता मला कोणीच सांगितलं की मग वजा वर्गमुळात 2 असणारच की. हे जर का एवढं आहे तर बरोबर एवढंच अंतर घेऊन आपण इथे जर का दाखवलं, हा असा जर का आपण कंस काढला तर हा काय येणार आहे? वजा वर्गमुळात 2 येईल. म्हणजे वर्गमुळात 2 इकडे दाखवला तर तो विरुद्ध बाजूला वजा वर्गमुळात 2 येईल. एक महाशय उठले आणि म्हणाले, ठीक आहे तुम्ही वर्गमुळात 2 दाखवलात, मला वर्गमुळात 3 दाखवा. ठीक आहे, काय फारसं बिघडत नाही. आपण काय करूया, हा इथपासून इथपर्यंत वर्गमुळात 2 आहे ना, या वर्गमुळात 2 वर आपण असा लंब काढू. ओके, एवढं एकच अंतर घेऊ. हे एकच अंतर घेऊन याला आपण खूण घालू. हे एवढं वर्गमुळात 2 होईल आणि हे एवढं 1 होईल. मग हा जो y तयार होईल, हा y वर्ग बरोबर वर्गमुळात 2 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग असेल पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे. मग वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजेच किती? 2 आणि 1 चा वर्ग 1 मिळून किती होणार? 3. म्हणजे y बरोबर किती झाला? वर्गमुळात 3. मग हा y वर्गमुळात 3 असेल तर ही एवढी संख्या घेऊन आम्ही इथे याला कंस काढू. हा कंस जिथे छेदतो तिथे हा राहील वर्गमुळात 3. हा इथे जो वर्गमुळात 2 आहे हा वर्गमुळात 3 राहील. म्हणजे सहजगत्या आपण जाता जाता बघितलं अपरिमेय संख्या संख्या रेषेवर कशी दाखवता आली ती. वर्गमुळात 2 कसे दाखवायचे, वर्गमुळात 3 कसे दाखवायचे, वजा वर्गमुळात 2 कसे दाखवायचे, तसंच वजा वर्गमुळात 3 देखील आपल्याला इकडे दाखवता येते. मला वाटतं आत्ता 8वीच्या मुलांना हे एवढं पुरेसं आहे.